नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 26 सप्टेंबर 2022 सोमवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपल्याला इथे सुरुवात करायची आहे. तर बघा, नेहमीप्रमाणे जे न्यूज डिस्कशन असतं ते सुरू करण्यापूर्वी आपण एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबद्दल आपण इथे थोडं डिस्कस करत असतो आणि त्यासोबतच टुडे स्पेशलही पाहत असतो. पण हे सगळं डिस्कस करण्यापूर्वी आजचं जे थंबनेल आहे आणि सोबतच सुरुवातीला जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे त्याच्याबाबत इथे थोडंसं जाणून घेऊयात. टांझानिया येथील सेरेनगेटी नॅशनल पार्क आहे, तिथला हा व्हिडिओ आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे वाईल्डलाईफ लवर्स जी आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणीच म्हणावं लागेल. कारण जिथे झेब्राच्या कळपाने सिंहिणीलाच तुडवले आहे, जी त्यांचा शिकार करण्यासाठी आली होती. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झालेला आहे. आणि बघा, हा जो व्हिडिओ आहे तो एंटरटेनमेंटसाठी तर पाहायचा आहेच, पण त्यापेक्षा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा पाहायचा आहे. तर याचं लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. जगाच्या नकाशात टांझानियाचं लोकेशन पाहून घेऊयात. तर भारताच्या जो साऊथ वेस्ट आहे म्हणजेच नैऋत्येकडचा भाग आपल्याला टांझानिया पाहायला मिळेल. आफ्रिकेची ही एक कंट्री आहे. आणखीन झूम केल्यास आपल्याला पाहता येईल टांझानियाच्या उत्तरेकडे हे जे सेरेंगेती नॅशनल पार्क आहे ते पाहायला मिळेल केन्याच्या बॉर्डरवर. आणि सोबतच लेक व्हिक्टोरियाचं सुद्धा हे अटॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा, लेक व्हिक्टोरिया आहे त्याच्याबाबतही आपण इथे थोडंसं फॅक्च्युअल डेटा पाहून घेऊयात. तर ही लेक व्हिक्टोरिया जी आहे ती जगातली सगळ्यात मोठी ट्रॉपिकल लेक आहे. आणि जी फ्रेश वॉटर लेक आहे जगामध्ये त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक इथं लागतो. तर पहिला क्रमांक लागतो तो नॉर्थ अमेरिकेची जी लेक सुपिरियर आहे तिचा, म्हणजे व्हॉल्यूम एरियाच्या बाबतीत पाहायचं झाल्यास पहिलं क्रमांक नॉर्थ अमेरिका फ्रेश वॉटर लेकबद्दल आपण बोलतोय. आणि दुसरा क्रमांक व्हिक्टोरिया लेकचा लागतो. आणि ट्रॉपिकल लेक म्हणायचं झाल्यास वर्ल्ड्स लार्जेस्ट ही जी लेक आहे व्हिक्टोरिया लेक आहे. त्यानंतर जी आफ्रिकन ग्रेट लेक्स आहेत त्यापैकी ही एक आहे. आणि आफ्रिकेची सगळ्यात मोठी लेक म्हणजे मोठं सरोवर आपल्याला पाहता येईल. त्यानंतर इथली जी ट्राईब्स आहेत ती आपल्याला सुकुमा ट्राईब पाहायला मिळतील. एक लार्जेस्ट पॉप्युलेशन इथे टांझानियामध्ये यांचं पाहायला मिळेल. यांची जी डिसेंडंट्स आहेत म्हणजे आज जी टांझानियन्स आहेत ते आपल्याला बांटू ट्राईबची डिसेंडंट पाहायला मिळतील. पण सगळ्यात मोठी ट्राईब आज जर पाहायची झाली तर ती सुकुमा ट्राईब आहे. आजचा 26 सप्टेंबरचा दिवस हा इंटरनॅशनल डे फॉर द टोटल एलिमिनेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स म्हणून ऑब्झर्व केला जातो. आणि जे युनायटेड नेशन्स आहे त्याचं एक ओल्डेस्ट गोल आपल्याला पाहायला मिळेल की हे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांचं टोटल एलिमिनेशन जगामधून व्हायला हवं. कारण वर्ल्ड वॉर 2मध्ये आपण पाहिलं की खूप जास्त प्रमाणात डिस्ट्रक्शन ह्या न्यूक्लिअर वेपन्सने केलेलं आहे. आज जगामध्ये 13,080 न्यूक्लिअर वेपन्स पाहायला मिळतील. आणि 1959मध्ये युनायटेड नेशन्स जे आहे त्यांनी हे जे गोल आहे त्यांचं इंट्रोड्यूस केलेलं आहे, ज्यामध्ये टोटल डिसआर्मामेंटबद्दल बोलल्या गेलेलं आहे. सोबतच 2010मध्ये एक 64 पॉईंट ॲक्शन प्लॅनसुद्धा ॲक्सेप्ट केला गेलेला आहे, जी काही स्टेट पार्टीज आहेत UNची, म्हणजे काय 193 देश आपल्याला पाहायला मिळतात युनायटेड नेशन्समध्ये. तर इथे ही 64 पॉईंट ॲक्शन प्लॅन इथे ॲक्सेप्ट केला गेलेला आहे, ज्यामध्ये 3 पिलर्स आपल्याला पाहायला मिळतील. एक म्हणजे न्यूक्लिअर डिसआर्मामेंट, दुसरा आहे न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन आणि तिसरा आहे पीसफुल युसेज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. तर ह्या 3 पिलर्सवर हा जो 64 पॉईंट ॲक्शन प्लॅन आहे तो बेस्ड आहे आणि 2010मध्ये हा ॲक्सेप्ट केला गेलेला आहे. त्यानंतर 2017मध्ये लक्षात ठेवा प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्ससुद्धा इथे आणण्यात आलेला आहे. कोणाकडे किती न्यूक्लिअर वेपन्स आहेत ते इथे आपल्याला पाहता येईल. सगळ्यात जास्त संख्या आपल्याला रशियाकडे पाहता येईल 6,850 पर्पल कलरमध्ये जे आपल्याला दिसतंय. त्यानंतर युनायटेड स्टेट्समध्ये 6,550. त्यानंतर चायनाकडे 280, नाही फ्रान्सकडे येतील 300 आहेत. त्यानंतर चीनकडे आहे 280. त्यानंतर युनायटेड किंगडमचा नंबर लागतो. पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा 10 न्यूक्लिअर वेपन्स जास्त पाहायला मिळतील. आपल्याकडे 135 आहेत, पाकिस्तानकडे 145 आहेत. त्यानंतर इस्रायलकडे 80 आहेत असं सांगितलं जातं. पण कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो, म्हणजे 200पर्यंत न्यूक्लिअर वेपन्स इस्रायलकडे असतील असं इथे सांगितलं जातं. त्यानंतर नॉर्थ कोरियाकडे सुद्धा 15 न्यूक्लिअर वेपन्स आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवशी आपल्याला वर्ल्ड डे ऑफ मायग्रंट्स अँड रेफ्युजीजसुद्धा ऑब्झर्व करायला मिळेल. युनायटेड नेशन्सद्वारा हा जो दिवस आहे तो इथे ऑब्झर्व केला जातो. तर जी लोकं आहेत ज्यांना फोर्सफुली त्यांची घरं सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलेला आहे त्यांना आपण मायग्रंट्स किंवा रेफ्युजीज असं म्हणत असतो. तर त्यांचं ऑनर आणि त्यांना कॉमेमोरेट करण्यासाठीचा हा दिवस ऑब्झर्व केला जातो. तर बघा, याचे ओरिजिन कुठून झालं तर एक पोप होते. 1914मध्ये काय झालं, एक पोप होते, त्यांनी सगळ्या ख्रिश्चन्सला एकत्र आणून एक
प्रे करण्यासाठी, म्हणजे जी मायग्रंट्स आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी म्हणून त्यांना एकत्र आणलं होतं. जेव्हा वर्ल्ड वॉर 1 झालं होतं त्याच्यापूर्वीच हे याच्या ओरिजिन आपल्याला पाहायला मिळेल. तर ही जी मायग्रंट्स आहेत, रेफ्युजीज आहेत, त्यांच्यासाठी एक पोप होते. त्यांनी सगळ्या ख्रिश्चन्सला एकत्र आणून प्रे करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर 1952 मध्ये याला जे आहे ते इंटरनॅशनल रिकॉग्निशन मिळालं आणि त्याच्यानंतर आपण जो हा दिवस आहे तो इथे ऑब्झर्व करत असतो दरवर्षी. तर 2020 मधला जो डेटा आहे तो काय म्हणतो, 270 मिलियन जी लोकं आहेत ती आपल्याला रेफ्युजीज पाहायला मिळतील. तर कोविड-19चा आउटब्रेक झालं, सोबतच काही अदर ॲफ्लिक्शन्स आहेत ज्यामध्ये नॅचरल डिझास्टर्स आहेत, वॉर्स आहेत, टेरर आहे. त्याच्यामुळे ही जी लोकं आहेत त्यांना आपलं घर सोडणं इथे भाग पडलं होतं आणि त्यांनाच इथे डेडिकेट करण्यासाठी म्हणून हा जो दिवस आहे तो इथे ऑब्झर्व केला जातो. आज न्यूझीलंडचं डोमिनियन स्टेटस डेसुद्धा आहे. म्हणजे 1945 मध्ये याला पॉलिटिकल इंडिपेंडन्स मिळालं होतं. ब्रिटिश एम्पायरमध्ये हे जे इंडिपेंडन्स आहे त्याला ग्रांट करण्यात आलं होतं. तर बघा, न्यूझीलंडचा जो ध्वज आहे आणि ऑस्ट्रेलियाचा जो ध्वज आहे ह्या दोघांमध्ये आपल्याला खूप साम्य पाहायला मिळेल. त्याचं डिफरन्स आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात. रेडमध्ये जे सांगितलेलं आहे ते ऑस्ट्रेलियन ध्वजबद्दल बोलतं, डावीकडचं, आणि उजवीकडचं जे आहे ते न्यूझीलंडचं ध्वज आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला एक कॉमनवेल्थ स्टार पाहायला मिळेल ऑस्ट्रेलियन ध्वजामध्ये, आणि इकडे आपल्याला कॉमनवेल्थ जे स्टार आहे, एक मोठं स्टार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार नाही. ऑस्ट्रेलियन ध्वज मध्ये जे आपल्याला 6 स्टार्स पाहायला मिळतील, तर न्यूझीलंडच्या ध्वजामध्ये आपल्याला 4च स्टार इथे पाहायला मिळतील. सोबतच इथली जी स्टार्स आहेत ती व्हाईट आहेत आणि न्यूझीलंडमध्ये ती रेड कलरची स्टार्स पाहायला मिळतील ज्यांची बॉर्डर व्हाईट कलरची आहे. त्यानंतर बघा, इथे हे खूप लक्षात ठेवण्यासारखं नाही, म्हणजे आपल्याला एवढी गरज नाही याची, पण तरीही जो डिफरन्स आहे तो इथे समजून घ्यायला हवा, एकदा ऐकून घेतलेलं बरं. तर बघा, जे ऑस्ट्रेलियन ध्वज आहे त्याच्यामध्ये 4 आपल्याला मोठी स्टार्स मिळतील आणि एक छोटं स्टार आहे. तर न्यूझीलंडचं ध्वज आहे त्यामध्ये 4 सारख्या आपल्याला शेप साईजमधली स्टार्स इथे पाहायला मिळतील. त्यानंतर आणखीन एक डिफरन्स, जो ऑस्ट्रेलियन ध्वज आहे तिथे 7 पॉइंटेड स्टार आहे, तर जो न्यूझीलंडचा ध्वज आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 पॉइंटेड स्टार इथे पाहायला मिळेल. त्यानंतर न्यूझीलंडने आपला स्वतःचा एक वेगळा ध्वज इथे निर्माण केलेला आहे. तर आज आपल्याला अशा प्रकारचा काही ध्वज न्यूझीलंडचा पाहायला मिळेल. याचं लोकेशन जगाच्या नकाशात पाहायचं झाल्यास ईशान्येकडे, म्हणजेच ऑस्ट्रेलियाचं ईशान्येकडे आपल्याला हा पाहायला मिळेल. आणखीन झूम करून पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला साऊथ पॅसिफिक ओशन आणि टस्मान सी आहे याच्यामध्ये याचं लोकेशन पाहायला मिळेल. आणखीन झूम केल्यास वेलिंग्टन ही जी कॅपिटल आहे, त्यासोबतच नॉर्थ आयलँड आणि साऊथ आयलँड ह्या 2 आयलँडमध्ये न्यूझीलंड विभागलेला आहे. पूर्वेकडे साऊथ पॅसिफिक ओशन, तर डावीकडे म्हणजेच पश्चिमेकडे टस्मान सी आपल्याला पाहायला मिळेल. आणि बघा, काही ग्रेट बॅरियर आयलँड्स आहेत, सोबतच खाली आपल्याला स्टीवर्ट आयलँड पाहायला मिळेल. तर यांचं लोकेशनही लक्षात ठेवा, अशी आयलँड्स जी असतात ती क्वेश्चनमध्ये विचारली जातात. मणिपूरमध्ये आज मेरा शाऊरेन होऊबा नावाचं एक जे सेलिब्रेशन आहे ते स्टार्ट झालेलं आहे. मेरा शाऊरेन होऊबा, ठीक आहे. तर मणिपूर कॅलेंडरचा जो 7वा महिना आहे त्याचा पहिला दिवस हा इथे सेलिब्रेट केला जातो. तर याची जी रूल्स आहेत ती म्हणजे काय, हिंदू सोलार कॅलेंडर आणि इस्लामिक लुनार कॅलेंडरची ही रूल्स फॉलो करत असतो. यांचा जो कॅलेंडर आहे तो आणि हायली स्पेसिफिक कॅलेंडर आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा, मणिपूरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याचं लोकेशन आपण पाहून घेऊयात. 7 सिस्टर्सपैकी एक राज्य आहे आणि म्यानमारच्या बॉर्डरशी आपल्याला हे पाहायला मिळेल. त्यानंतर 1891 मध्ये हे प्रिन्सली स्टेट होतं ब्रिटिश रूलमध्ये. वर्ल्ड वॉर 2 मध्ये जॅपनीज आणि काही त्यांची अलाइड होते, त्यांचं हे बॅटल ग्राउंड राहिलेलं आहे. 1956 मध्ये युनियन टेरिटरीचा दर्जा याला मिळाला होता आणि 1972 मध्ये स्टेटहुड प्रदान करण्यात आलं होतं. तर मणिपूरची कॅपिटल इम्फाळ आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल. आज महाराजा अग्रसेन जयंतीसुद्धा सेलिब्रेट केली जाते. हिंदू कॅलेंडरचा जो अश्विन महिना आहे त्याचा 4था दिवस हा महाराजा अग्रसेन जयंती म्हणून ते सेलिब्रेट केला जातो. तर वैश्य कम्युनिटीद्वारे हा दिवस आहे तो डिवोट केला जातो महाराजा अग्रसेन यांच्यासाठी. तर बघा, यांनी नॉन डिस्क्रिमिनेशन आणि इक्वॅलिटीवर भर दिलेला आहे. आणि 1976 मध्ये हा डेटा लक्षात ठेवा, 1976 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे त्यांनी महाराजा अग्रसेन यांना ऑनर करण्यासाठी पोस्टेज स्टॅम्पसुद्धा इथे आणलं होतं. त्यानंतर वळूयात आजच्या न्यूज डिस्कशनकडे. तर सगळ्यात पहिल्या पेजवर एक न्यूज येते आपल्याकडे UNSC बाबतची, जे आपले S जयशंकर आहेत, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर. ते युनायटेड स्टेट्सला गेले आहेत आणि ही 11 दिवसांची जी मीटिंग आहे UNGAची त्याला यांनी अटेंड केलेलं आहे. तर त्याच्यापूर्वी आपण हे पाहून घेऊयात. बघा, एक चित्र आपल्याला पाहता येईल, जे पर्पल कलरचं फ्लावर आपल्याला पाहता येईल त्याचं नाव आहे निलाकुरिंजी फ्लावर्स, त्यालाच स्ट्रोबिलॅन्थिस
पुंथ्यायना असं नाव दिलेलं आहे, सायंटिफिक नेम आपल्याला पाहते. तर याच्याबद्दल का बोलते आहे, ह्या फ्लावरबद्दल एवढं काय विशेष? तर बघा, कर्नाटकामधलं एक चिकमंगळूर डिस्ट्रिक्ट आहे, चिकमंगळुरू डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. तिथे आपल्याला सीतालायनागिरी हिल्स पाहायला मिळतील आणि तिथे हे जे फ्लावर आहे ते ब्लूम झालेलं आहे. तर ब्लूम होण्यासाठी काय एवढं कारण आहे, तर इथे लक्ष घ्या. 12 वर्षात एकदाच हे जे फ्लावर आहे ते ब्लूम होत असतं, त्यामुळे इथे पर्यटकांचं जे आहे आकर्षण वाढलेलं आहे. तर हे जे फ्लावर आहे याचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा आणि सोबतच कर्नाटकामध्ये ते आढळतं हेही लक्षात ठेवा आणि 12 वर्षातून एकदा ते ब्लूम होत असतं. त्यानंतर वळूयात आजच्या न्यूजकडे. तर बघा, UNGA बद्दल आपण काल बोललेलो आणि UNSC बाबतही आपण बोललो आहोत. तर UNGAचं स्ट्रक्चर आपण इथे थोडंसं पाहून घेऊयात. UNGA आणि UNSC दोघांचेही स्ट्रक्चर मी इथे ब्रीफली सांगण्याचा प्रयत्न करते. तर UNGAमध्ये 193 मेंबर कंट्रीज आहेत, भारतही त्यातला मेंबर आहे आणि इथे असं वेटो पॉवर वगैरे काही नाही. एक कंट्री एक वोट असं इथे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. तर UNSCमध्ये आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 5 परमनंट स्टेट्स आहेत, नेशन्स आहेत आणि 10 नॉन परमनंट नेशन्स आहेत. तर परमनंट त्यांना P5 म्हणतो, त्यांच्याकडे वेटो पॉवर देण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्याने जरी नकार दिला तरी एखादं रिझॉल्युशन किंवा एखादं डिसिजन तिथे पास होणार नाही. आणि जी नॉन परमनंट मेंबर्स आहेत, 10 नॉन परमनंट मेंबर्स निवडून जातात 2 वर्षासाठी. तर भारतही यावर्षी निवडून गेलेला आहे ॲज अ नॉन परमनंट मेंबर. त्यापूर्वीही तो निवडून गेलेला आहे. तर तो किती वेळा निवडून गेलेला आहे ते पाहायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, यामध्ये वेटो पॉवर असतो. सांगितलं जसं एखादा जरी नकार देईल तर ते रिझॉल्युशन पास होणार नाही. तर इथे ह्याच रिफॉर्मबद्दल इथे बोलतात एस जयशंकर. काय म्हणतात, हे जे UNSCचं आहे स्ट्रक्चर किंवा UNचं स्ट्रक्चर, संपूर्ण स्ट्रक्चर, युनायटेड नेशन्सची जी काही ऑर्गन्स आपण पाहिली होती त्याच्यामध्ये UNGA आहे, UNSC आहे, इकॉनॉमिक्स आहे, टेररिझमसाठीचं आहे. तर ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळतील. तर हे जे स्ट्रक्चर आहे आणि याची जी काही पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये आजच्या काळानुसार चेंज करण्याची गरज आहे, असं इथे आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे यांचं स्टेटमेंट आहे. तर बघा, आपण जसं पाहिलं होतं की UNSCमध्ये परमनंट सीट देण्यासाठी चायना जे आहे ते नेहमीच टाळाटाळ करत आहे भारताला. भारत परमनंट सीट मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. तर चीन आपल्या वेटो पॉवरचा यूज करून भारताला UNSCमध्ये परमनंट सीट मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहे. तर बघा, जे US आणि रशिया आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, ते तयार आहेत भारताला इथे सीट देण्यासाठी. पण आताच आपण पाहिलं की एखादा जरी नकार देईल तरी ते रिझॉल्युशन पास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे चीनचा इथे आपल्याला जो वेटो पॉवर आहे तो गैरवापर करताना दिसतो आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. UAEला जे नॉन ऑइल एक्सपोर्ट होत असतं भारताकडून ते 14% वाढलेलं आहे असं सांगितलेलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ते 14% वाढलेलं आहे. तर ग्लोबली आपल्याला पाहायचं झाल्यास ते फक्त 3% इतकंच पाहायला मिळेल. म्हणजे नॉन ऑइलमध्ये ते जे नॉन पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत किंवा नॉन ऑइल क्रूड ऑइल किंवा कच्चं तेल, फ्युएल वगैरे ही सगळी नॉन ऑइल प्रॉडक्ट्समध्ये म्हणजे ऑइल प्रॉडक्ट्समध्ये येत असतात. तर ही नॉन ऑइल प्रॉडक्ट्स आपल्याकडे जी आहेत ती वाढलेली आहेत आणि 3% ग्लोबली वाढली आहेत. तर UAEच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आहे ते शुगरचं झालेलं आहे भारताकडून UAEला. त्यामध्ये 237% इतकं अप पाहायला मिळेल. त्यानंतर सिरियल्सचा क्रमांक आहे, व्हेजिटेबल्स, इनऑर्गॅनिक केमिकल्स, इलेक्ट्रिक मशिनरी आणि इक्विपमेंट्सचाही एक्सपोर्ट इथे वाढलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा आकडा जो आहे ते पाठ करायची गरज नाही, पण लक्षात असू द्या UAE सोबत जे आहे आपलं एक्सपोर्ट वाढलेलं आहे. कारण विचारलं जातं की पहिल्या क्रमांकावर कुठला देश आहे, दुसऱ्या क्रमांकावर कुठला देश आहे. जरी टक्के नाही विचारले तरी इथे कुठल्या क्रमांकावर कुठला देश आहे असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नॉन ऑइल एक्सपोर्ट्सच्या बाबतीत आपण बोलतोय. तर UAEमध्ये ते 14% इतकं वाढलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा आणि ग्लोबली ते 3% वाढलेलं आहे. त्यानंतर बघा, IAF जे आहे, इंडियन एअरफोर्स, यांनी काय म्हटलेलं आहे, जे Su-30 जी फ्लीट आहे त्यांचं मॉडर्नायझेशन करण्याची गरज इथे व्यक्त केलेली आहे. ती आपल्याला करायची होती, ठीक आहे. पण काय झालेलं आहे, रशिया युक्रेनचं वॉर सुरू आहे आणि त्याच्यामुळे ते दोन्ही देश तिथे एंगेज असल्यामुळे आपली जी फायटर जेट्स आहेत, जी स्क्वॅड्रन्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि यांना अपग्रेड करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि लवकरात लवकर प्रयत्न केले गेले पाहिजेत असं IAFचं म्हणणं आहे. तर बघा याच्यामुळे काय होतं आहे की वेळ लागेल, पण भारत काय स्वतः एफर्ट करणार आहे. आता हे जे काही प्रोग्राम आहे यांचं मॉडर्नायझेशनचं ते ॲक्सेलरेट करण्यासाठी इंडियाला स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण रशियाने या शब्द दिलेला आहे भारताला की त्यांच्याकडनं ही जी आपली जेट्स आहेत जी आता जुनी झाली आहेत त्यांना मॉडर्नाइज केलं जाणार आहे, पण त्यासाठी एक खूप जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे भारत स्वतःच आता इथे मॉडर्नायझेशनच्या तयारीत उतरणार आहे असे ते सांगितलेलं आहे. तर इथे खूप लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाही, एक्झामच्या रिलेव्हंट असं काही नाही, पण न्यूज आपल्याला माहीत असायला हवी. त्यानंतर इतर न्यूज जी आहेत ते आपल्याकडे फार कमी आहेत. वर्ल्ड पेजवरही आज काहीही आले नाही. त्यानंतर बघा,
एकदा पाहून घेऊयात. इराणचं जे आपल्याला माहिती आहे, एक कुर्दिश वुमन होती, तिचा मृत्यू झाला होता. जेलमध्ये पोलिसांनी तिला पकडलं होतं आणि 3 दिवसांच्या आत तिचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यामुळे काय झालंय, की इथे जे प्रोटेस्ट आहे, तिथलं जे सरकार आहे त्याच्या विरोधात, तिथलं जे पोलीस आहे, तिथलं प्रशासन आहे त्याच्या विरोधात इराणमध्ये खूप जास्त प्रोटेस्ट सुरू आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू होतो आहे ते सांगितलेलं आहे. तर बघा, ही जी स्त्री होती, एक महिला होती, महासा अमिनी हिचं नाव सांगितलं जात आहे. तिला पकडण्यात आलं होतं. तर तिला का पकडण्यात आलं होतं? तिने जो हेड स्कार्फ आहे, जो हिजाब आहे, तो व्यवस्थित परिधान नव्हता केला, व्यवस्थित त्याला विअर नव्हतं केलं. हे कारण देऊन ह्या पोलिसांनी तिथे तिला पकडलं होतं आणि कदाचित तिला टॉर्चर केलं असेल, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे जे ह्युमन राईट्स आहे त्यांचं प्रोटेस्ट इथे सुरू आहे. इराणची जी जनता आहे त्यांचं प्रोटेस्ट इथे पाहायला मिळेल. तर आज आपल्याकडे न्यूज नाहीच्याच बरोबर आहेत. नॉन ऑइल एक्सपोर्टबाबत आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याकडे 3 ते 4 एडिटोरियल आणि चांगले लेख आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. त्याच्यामुळे आता खूप जास्त पेशन्सची गरज पडणार आहे. तर जे काही सांगते आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत चला, कारण न्यूजच्या दृष्टीने आपल्याला जे आहे ते महत्त्वाचं आहे. सोबतच परीक्षेसाठी खूप रिलेव्हंट डेटा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं जे एडिटोरियलवरचं लेख आहे ते आपण पाहून घेऊयात. जे स्पोर्ट्स आहे ते कसं आपली सॉफ्ट पॉवर जी आहे जगात वाढवू शकतो, त्याच्या बाबतीतचा हा लेख लिहिलेला आहे अभिषेक श्रीवास्तव आणि कार्तिक गर्ग यांच्याद्वारे. तर ही लेखक कोण आहे त्यांच्याबाबत थोडंसं जाणून घेऊयात. तर अभिषेक श्रीवास्तव जे आहेत ते असिस्टंट प्रोफेसर आहेत, डिप्लोमॅसी अँड डिसआर्मामेंट, सेंटर फॉर इंटरनॅशनल पॉलिटिक्स, ऑर्गनायझेशन अँड डिसआर्मामेंट, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली येथील. त्यानंतर कार्तिक गर्ग जे आहेत पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स अँड एरिया स्टडीजचे, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली येथील. तर यांची नावं जी आहेत ती अजिबातच लक्षात ठेवायची नाही आहेत. आपल्याला एक्झाममध्ये लिहायचं झालं तरी ही ऑथर्सची नावं लिहायची नसतात. पण जो लेख लिहिलेला आहे त्याची डेप्थ जाणून घेण्यासाठी आपण ह्या ऑथर्सबद्दल पाहत असतो. म्हणजे काय आपल्याला लक्षात येतं, की त्या सेक्टरमधले, त्या फील्डमधले ते प्रोफेशनल्स आहेत आणि त्याच्यामुळे मग काय आपल्याला ही जी लेख आहे त्याची डेप्थ आपल्याला समजण्यास मदत होते. तर बघा, जे सॉफ्ट पॉवर आहे म्हणजेच काय, तर जे पॉवर ऑफ अट्रॅक्शन आहे, कशा थ्रू? कल्चर, पॉलिटिकल आयडियाज, पॉलिसीज यांच्यामधून जे मिळणारं अट्रॅक्शन आहे, पॉवर आहे, त्याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? एक अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट आहे जोसेफ नाय ज्युनियर यांच्याद्वारे हे सांगण्यात आलेलं आहे. ना की बळजबरी करून जे पॉवर मिळतं त्याला आपण म्हणू शकतो पॉवर. तर सॉफ्ट पॉवर हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि काय हे चांगलं रिफ्लेक्ट होतं आहे, की स्पेशली जी लहान नेशन्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त स्पोर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करत आहेत आणि जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपलं सॉफ्ट पॉवर इथे काबीज करण्याच्या प्रयत्नात हे नेशन्स आपल्याला पाहता येतील. तर यामागे हा विचार आहे, की जी इंटरनॅशनल स्पोर्टिंगमधील सक्सेस आहे त्यांना सॉफ्ट पॉवर मिळवून देईल जगात. तर असं म्हणता येईल, की भारताचा जो स्पोर्ट्समधील गोल्डन पिरियड आहे तो आता सुरू झालेला आहे. कारण एक्झाम्पल आपल्याला रिसेंट एक्झाम्पल इथे चांगली पाहता येतील परफॉर्मन्सच्या बाबतीत. टोकियो ऑलिम्पिक आणि जे बर्मिंगहॅम जे 2022 कॉमनवेल्थ गेम्स झालं त्याच्यामध्ये भारताचा परफॉर्मन्स पाहता येईल. कॉमनवेल्थ गेम्स जी आहे 2022ची, त्यामध्ये ॲथलेट्स जे आहेत भारताचे त्यांनी 61 मेडल मिळवली आहेत. त्यामध्ये 22 आपल्याला गोल्ड मेडल पाहता येतील. तर बघा, फक्त प्राईडच नाही, एक अभिमानच नाही, तर काय कंट्रीची एक सॉफ्ट पॉवरसुद्धा डेमॉन्स्ट्रेट करत असतो. एका ग्लोबल स्टेजवर कंट्रीची सॉफ्ट पॉवर जी आहे ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपल्याला ही चान्स मिळत असते. तर सर्वे काय म्हणतो, काही वर्षांपूर्वीपर्यंत हे जे सॉफ्ट पॉवर आहे, जे स्पोर्ट्स थ्रू, कल्चर थ्रू मिळत असतं, त्याचं काही एम्पिरिकल एव्हिडन्स आपल्याला पाहता येणार नाही. तर चायना मेडल जिंकू लागला आणि ऑलिम्पिक अचीवमेंट्स त्याला मिळू लागली आणि हळूहळू त्याचं जे सॉफ्ट पॉवर आहे ते वाढू लागलेलं आहे. त्यानंतर काय म्हणताय, पण काही कमतरता आहे. चायनाच्या बाबतीत बोलताना इथे लेखक म्हणतात काही कमतरता आहेत. तर बघा, चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे, ज्याच्यामुळे काय होतं, ह्युमन राईट्सचं प्रिज्युडाईस आपल्याला तिथे पाहायला मिळतं आहे आणि याचा निगेटिव्ह परसेप्शन संपूर्ण जगात चायनाबाबत पाहायला मिळतो. सेम केस रशियाबाबतही होते आहे आणि नॉर्थ कोरियाबाबतही आपल्याला पाहायला मिळेल, जे की स्वतःचा असा ब्रँड ते निर्माण करू शकत नाही आहे जगामध्ये. तर भारताला एक सुवर्णसंधी इथे म्हणता येईल. तर याच्यामध्ये काय आहे, भारत जे डेमोक्रॅटिक कंट्री आहे, एक मोठी डेमोक्रॅटिक कंट्री आपल्याला पाहता येईल, ज्याला अवघड जाणार नाही एक स्वतःचा ब्रँड निर्माण करण्यासाठी ह्या जगामध्ये. आणि असं असलं तरीही चायनाकडून काही गोष्टी शिकण्याची आपल्याला गरज आहे असं लेखक इथे सांगतात. तर चायना काय करतोय, माडागास्कर आणि काही आफ्रिकन कंट्रीज आहेत त्यांच्या जी खेळाडू आहेत, जी स्पोर्ट पर्सन आहेत, त्यांना स्विमिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिसची ट्रेनिंग देतो आहे आणि सोबतच चायनाचे जे खेळाडू आहेत, जे रनर्स आहेत, त्यांना केनियाकडून ट्रेनिंग दिली जात आहे ॲथलेटिक्समध्ये स्पेशली. तर याच्यामुळे काय होतं, एक फॉर्मल पीपल टू पीपल रिलेशन इथे चायना आणि अदर नेशन्समध्ये स्पोर्ट्सच्या बाबतीत बिल्ड होताना आपल्याला
पाहायला मिळत आहे. तर भारताच्या बाबतीत बोलताना की लेखक म्हणतात की भारत सध्या टॉर्टाईज वॉकने जातो आहे, म्हणजे अतिशय स्लो आहे या स्पोर्ट्सच्या बाबतीत आपला जो प्रोग्रेस आहे ते पाहायचं झाल्यास. टोकियोमध्ये 7 मेडल्स आपल्याला मिळाली, जी आजपर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी पाहता येईल. पण जेव्हा पॉप्युलेशनच्या बाबतीत पाहायचं झाल्यास तर पॉप्युलेशन टू मेडल रेशो अतिशय पुअर आपला पाहायला मिळेल. 1900 पासून आपल्याला फक्त 35 मेडल्स मिळालेले आहेत आणि पॉप्युलेशन आपली आहे 1.3 बिलियन आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपली पॉप्युलेशन आहेत आणि मेडल्स पाहायची झाल्यास तर फक्त 35 मेडल आपण मिळवलेली आहेत. तर जी रिझन्स आहेत ते डिसअपॉइंटिंग आहेत असं इथे सांगितलं जात आहे. जी प्रोफेशनल एंगेजमेंट आहे ती आपल्याला वाढवायला पाहिजे, ती आज खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आहे. तर 2014मध्ये असे पहिल्यांदा प्रयत्न केले गेले जे मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्सद्वारे, ज्यामध्ये आपण टॉप्स जे आहे स्कीम तिथे लागू केलेली होती. टार्गेटेड ऑलिम्पिक पोडियम स्कीम ज्याला आपण म्हणतो, जे खेळाडूंचं परफॉर्मन्स आहे आणि भारताचं खेळातलं परफॉर्मन्स ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण ही जी टॉप स्कीम आहे ती आणली होती. त्यानंतर 2016मध्ये नीती आयोगाने सुद्धा एक रिपोर्ट जारी केली आहे, ज्याच्यामध्ये तिने 20 पॉईंट प्लॅन सांगितलेला आहे, जे इंडियाचं ऑलिम्पिक परफॉर्मन्स आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर ह्या रिपोर्टचं नाव होतं 20 पॉईंट प्लॅन इम्प्रूव्ह इंडियाज ऑलिम्पिक परफॉर्मन्स. मग यामध्ये त्यांनी जे फेवरेबल ॲटमॉस्फिअर आहे त्याची कमतरता इथे सांगितलेली आहे आणि जी स्पोर्ट्ससाठीची एफर्ट्स आहेत ती फॅमिली लेवलवर सुरुवात व्हायला हवी, त्यानंतर कम्युनिटी, त्यानंतर स्कूल लेवलवर सुद्धा स्पोर्ट्स व्हायला हवे, त्यानंतर ती रिजनल अकॅडमीजमध्ये आणि नंतर स्टेट आणि नॅशनल लेवलवर आपल्याला एक चांगले एफर्ट्स करण्याची गरज यांनी सांगितली होती. त्यानंतर बघा आज 10 वर्षानंतरही हे जे म्हणजे 2014 पासून आपल्याकडे प्रयत्न सुरू झाले, आता 2024 येणार आहे आणि 10 वर्षानंतरही आपल्याला कॉम्पिटंट कोचेस आजपर्यंत मिळालेली नाही आहेत. एक ॲडिक्वेट फंडिंग मिळत नाही आहे आणि स्पोर्ट्सचं अकॅडमीजसुद्धा आपल्याला आढळत नाही आहेत भारतामध्ये. 2018मध्ये पार्लमेंटने एक स्टेटमेंट दिलं, इंडिया जे आहे ते किती रुपये खर्च करतो, स्पेंड करतो. तर बघा फक्त 3 पैसे पर डे पर कॅपिटा इतकं आपलं स्पेंडिंग आहे स्पोर्ट्सच्या बाबतीत आणि चीनचं कंपेअर करायला गेल्यास ते 6.1 रुपया, म्हणजे आपल्याला म्हणता येईल अप्रॉक्सिमेटली 6 रुपये पर डे पर कॅपिटा इतका चीन खर्च करतोय त्यांच्या स्पोर्ट्स पर्सनवर किंवा स्पोर्ट्स रिलेटेड इव्हेंट्सवर. तर बघा पुढे लेखक म्हणतात की एक मेगा स्पोर्टिंग इव्हेंट प्रोव्हाइड करत असतो एक प्लॅटफॉर्म, जो की कल्चर, व्हॅल्यूज आणि ट्रेडिशनचं शोकेस करत असतो कंट्रीजच्या. प्रत्येक राष्ट्रांच्या म्हणजे जो राष्ट्र असेल त्यांच्या जी काही कल्चर, व्हॅल्यूज असतात आणि ट्रेडिशन असतं त्यांचं शोकेस करण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि सोबतच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे, IOC जी आहे, तिच्या म्हणण्यानुसार टोकियो ऑलिम्पिक जे आहे ते जवळपास 3 बिलियन लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे काय, रिओ ऑलिम्पिक जे होतं 2016चं त्याच्यापेक्षा 74% जास्त लोकांनी हे वॉच केलेलं आहे आणि भारतासाठी ही एक ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे अशा इव्हेंट्सचा यूज करायला हवा आपली सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी. तर गव्हर्नमेंटने पॉलिटिक्स आणि स्पोर्ट्स यांना वेगळे करण्याची गरज इथे लेखक सांगतात. त्यानंतर जी स्पोर्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांचे लीडर्स ही फॉर्मर प्लेयर्स असायला हवीत, ना की पॉलिटिशियन्स. त्यानंतर मार्चिंग फॉरवर्डमध्ये सांगताना ती काही रिकमेंडेशन्स देतात, त्यामध्ये 3 महत्त्वाचे रिकमेंडेशन्स आपल्याला पाहायला मिळतील. तर सगळ्यात पहिलं ते इथे मेन्शन करतात ते म्हणजे जी MOUज आहेत, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग्स आहेत आपल्या, ती याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं पाहिजे. यामध्ये काय तर इंडियन प्लेयर्स जी आहेत त्यांना ओव्हरसीज ट्रेनिंग दिली गेली पाहिजे, जसं की ऑस्ट्रेलिया आणि UKमध्ये आपण स्विमिंगची ट्रेनिंग देऊ शकतो. केनिया आणि आफ्रिकन जी कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये आपण रनिंगची ट्रेनिंग देऊ शकतो. म्हणजे ज्या विषयात जी कंट्रीज आपल्याला पुढे पाहता येईल त्या कंट्रीजकडून आपला जे भारतीय खेळाडू आहेत त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो असं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा चीनने सुद्धा भारताला रिक्वेस्ट केलेली आहे की त्याने क्रिकेटचं ट्रेनिंग चीनच्या जी स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना द्यावी. त्यानंतर दुसरं जे आहे टॉप्स, तर टॉप्स आपण पाहिलं होतं टार्गेटेड ऑलिम्पिक पोडियम स्कीम. तर चायनाकडे सुद्धा अशा सिमिलर स्कीम आपल्याला पाहायला मिळतील, पण भारताला ही जी स्कीम आहे ती बूस्टअप करण्याची गरज आहे. यामध्ये नंबर ऑफ ॲथलीट्स जे आहेत आपल्याकडे ती वाढवण्याची गरज आहे. कमीत कमी 500 ॲथलीट्स असावे यामध्ये, असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. त्यानंतर आणखी एक ते पॉईंट देतात इथे, रिकमेंडेशन त्यांचं देतात ते म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपल्याला इकडे लक्ष द्यावं लागेल. एक ॲटमॉस्फिअर आपल्याला डेव्हलप करावं लागेल, एक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं डेव्हलप करावं लागेल, त्यासाठी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटची गरज हे इथे सांगतात. तर सॉफ्ट पॉवर हे काय आहे, हे अतिशय आवश्यक आहे आणि ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून इझिली आपण मिळवू शकतो. तर सॉफ्ट पॉवर हे शेवट नसून शेवट करण्याचे साधन आहे असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट आपल्या आर्टिकलकडे.
तर बघा काय म्हटलेलं आहे, जे मल्टीलॅटरलिझम आहे म्हणजे UNSC आणि UNGA बाबत आपल्याला आणखी इथे बोलायचं आहे. तर हर्ष व्ही पंत आणि विवेक मिश्रा यांच्याद्वारे लिहिण्यात आलेला हा लेख आहे. तर हर्ष व्ही पंत जे आहेत ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत स्टडीज ॲट द ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन न्यू दिल्ली अँड प्रोफेसर ॲट किंग्स कॉलेज लंडन. त्यानंतर विवेक मिश्रा जे आहेत ते फेलो आहेत ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन येथे. तर काय सांगितलेलं आहे बघा, UNGAची जी 77वी मीटिंग आता पार पडलेली आहे 18 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान ती होते आहे. तर हिला रिफॉर्म मल्टीलॅटरलिझमसाठीची मीटिंग असं इथे सांगण्यात आलेलं आहे. जे UN आहे, युनायटेड नेशन्स आहे, त्याने अधिक इन्क्लुझिव्ह होण्याची इथे गरज आहे. तर आपल्याला इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे ह्या वर्षीची थीम लक्षात घ्या, अ वॉटरशेड मूव्हमेंट ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोल्युशन्स टू इंटरलॉकिंग चॅलेंजेस. ही 2022ची 77वी जी जनरल असेंब्लीची मीटिंग झाली त्याची थीम आहे. तर इंडिया हा US एक स्ट्रॉंग पार्टनर राहिलेला आहे असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. कोविड-19च्या वेळेस जे UNचं मल्टीलॅटरलिझम आहे ते वीक मूव्हमेंट ठरलेलं आहे कोविड-19 याचं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जी इन्स्टिट्यूशनल लिमिटेशन्स आहेत ती इथे हायलाईट झालेली आहेत UNची. UN ॲज अ इन्स्टिट्यूशनल मल्टीलॅटरलिझम हे काय झालं, एक इन्स्टिट्यूशन आहे ज्याची लिमिटेशन्स इथे हायलाईट झालेली आहे. जी वॅक्सिनची गरज होती जगाची ती हा पूर्ण करू शकला नव्हता आणि इंडियाने मग स्टेपअप केलं होतं. रिलीफ ऑफ इफेक्ट्स त्यांनी दिले होते, ड्रग डिस्ट्रीब्युशन केलं होतं, वॅक्सिनचं मॅन्युफॅक्चरिंग भारताने केलं होतं आणि एक मोर इन्क्लुझिव्ह स्पेस जी आहे ती इथे क्रिएट केली होती UNसाठीची. तर UN हा इथे फेल झाला होता पण भारताने त्याला सावरून घेतलेलं आहे असं इथे सांगितलेलं आहे. तर बघा इथे स्पेशली UNSCमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे असं भारताचं म्हणणं आहे आणि ते इथे लेखकांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा UNची जी फॉल्ट लाईन्स आहेत त्यामध्ये आपण तर एक पाहिलंच की जो UN मल्टीलॅटरलिझम आहे त्याच्यासाठी कोविड-19 हा एक वीक मूव्हमेंट ठरला होता आणि इन्स्टिट्यूशनल लिमिटेशन्स त्यांनी इथे शो करून दाखवलेली आहेत. तर बघा दुसरं सांगताना ते काय म्हणतात की स्ट्रॉंग मेकॅनिझम जे आहे ते इथे त्याच्यामध्ये सुद्धा फेल झालेलं आहे UN, जी की आपल्याला रशिया-युक्रेन वॉरचं पाहायला मिळेल. आणि तिसरं म्हणजे काय, तर चीन जो हळूहळू आपले पाय पसरवत आहे, त्याचं ॲग्रेशन जे आहे ते वाढतं आहे, त्यालासुद्धा कॉम्बॅट करू शकत नाही आहे. तर जे साऊथ चायना सी आहे त्याच्यासोबतच इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सुद्धा जी चायनाची ॲक्शन्स आहेत ती वाढली आहेत आणि हळूहळू ते पूर्ण जगामध्ये वाढणार आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर बघा इकॉनॉमिकली आणि स्ट्रॅटेजिकली चायना काय स्वतःचं एक मल्टीलेटरल मॅट्रिक्स इथे निर्माण करू शकतो आणि सोबतच आपण म्हणजे वेस्टर्न कंट्रीजनी जे रशिया आणि इराणचं एक्सक्ल्युजन केलेलं आहे, सगळ्या पॉलिसीजमधून रशियाला बाद केलेला आहे, इराणला एक्सक्ल्यूड केलेलं आहे आणि सोबतच USने तायवानसोबतचे जे रिलेशन्स आहेत ते स्टेपअप केलेले आहेत. तर ही काही चेंजेस आहेत ती रॅपिडली प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे चायनाला एक हाती सत्ता मिळण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. चीनच्या वर्चस्वाबाबत सांगताना पुढे लेखक म्हणतात बघा, चायनाचं जे अनऑफिशियल प्रेशर आहे तेही इथे पाहण्यात आलेलं आहे. जे फॉर्मर UN ह्युमन राईट्स चीफ होते त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात आला होता की UN ह्युमन राईट्स जी रिपोर्ट असते त्यामध्ये उयघुर मुस्लिम जे आहेत चीनची त्यांचा मुद्दा इथे प्रस्तुत करू नये असं त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात आला होता. उयघुर मुस्लिम आपण पाहिलं होतं चीनचा जो झिनजियांग प्रांत आहे त्याच्यामध्येही आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावर ही जी कम्युनिटी आहे ते एथनिक ग्रुप आपल्याला पाहता येईल, एक मायनॉरिटी ग्रुप पाहता येईल. तर चीन यांना स्वतःचं असं मानत नाही आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करताना पाहतोय. तर हा जो मुद्दा आहे तो ह्युमन राईट्स रिपोर्टमध्ये दिसू नये यासाठी म्हणून चायनाने जे चीफ होते ह्युमन राईट्सचे काउन्सिलचे जे चीफ होते त्यांना इथे प्रेशर करण्यात आलं होतं. आणि त्यासोबतच बघा इंडिया जेव्हा UNSCची परमनंट सीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर चायना इथे आपले जे वेटो पॉवर आहे त्याचा निगेटिव्ह यूज करताना दिसतो आहे. सोबतच एक रिसेंट आपल्याला केस पाहता येईल ती म्हणजे साजिद मीरची. तर टेरर लिस्टमध्ये टाकण्यासाठी याला ग्लोबल जे टेररिस्ट आहे ते घोषित करण्यासाठी सुद्धा चीनने टाळाटाळ केलेली आहे आणि इथेही त्याने आपल्या वेटो पॉवरचा यूज केलेला आहे. तर बघा यामध्ये रिफॉर्म आणण्यासाठी जयशंकर जे आहेत त्यांनी एक G4 मीटिंग होस्ट केली ज्यामध्ये ब्राझील, इंडिया, जर्मनी, जपान यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच आणखी एक हाय लेवल मीटिंग त्यांनी केली ज्याला L69 ग्रुप असं म्हणतात. याचं थीम लक्षात ठेवा, रिइन्व्हिगोरेटिंग मल्टीलॅटरलिझम अँड अचिव्हिंग कॉम्प्रेहेन्सिव्ह रिफॉर्म ऑफ द UN सिक्युरिटी काउन्सिल. तर ही बघा क्रिटिकल आहे, एक प्लॅनिंगसाठी एक न्यू स्टेप आपल्याला उचलावं लागणार आहे. L69 ग्रुप जे आहे याची वास्ट मेंबरशिप आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये एशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन आणि आयलँड डेव्हलपिंग जी स्टेट्स आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर बघा साठी UNSCमध्ये जी रिफॉर्म्स आहेत ती घडवण्यासाठी एक ग्लोबल कॉन्सेन्सस आपल्याला यांच्याकडून मिळालेला आहे. त्यानंतर फोकसमध्ये नेमकं काय आहे, तर UNच्या व्यतिरिक्त आपल्याला ही जी अदर
पार्टिसिपेशन्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त फोकस करावा लागेल. म्हणजेच काय, क्वाड ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान आणि US चा समावेश पाहायला मिळेल. IBSA म्हणजेच इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका यांचा समावेश आहे. ब्रिक्सकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. त्यानंतर प्रेसिडेन्सी प्रो टॅम्पोर म्हणजेच CELAC कम्युनिटी ऑफ लॅटिन अमेरिकन अँड कॅरिबियन स्टेट्स. इंडिया कॅरिकॉम म्हणजेच कॅरिबियन कम्युनिटी आणि अदर काही ट्रायलॅटरल फॉर्मॅट्स आहेत, जसं की इंडिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंडिया, फ्रान्स, युनायटेड अरब एमिराट्स, इंडिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया. तर यांच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे UNच्या व्यतिरिक्त, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. जी काही फ्रेमवर्क्स आहेत ते आपल्याला ग्लोबल गव्हर्नन्सच्या बाबतीत इथे चेंज करायला लागणार आहेत. तर बघा, जयशंकर यांनी रिसेंटली काय हायलाईट केलेलं आहे, तर यांनी जे UN आहे त्याला रिमार्क यांनी इथे दिलेला आहे. म्हणजे काय, चॅलेंजिंग टाईम आहे हे एक वर्ल्डसाठी. वर्ल्ड ऑर्डर जे आहे, वर्ल्डचं जे डिसिप्लिन आहे त्याच्यासाठीचं हे एक चॅलेंजिंग टाईम आहे. आणि जे इंडियन गव्हर्नमेंट आहे म्हणजे दिल्ली जे आहे, आपलं न्यू दिल्ली काय अफर्म करतो, तर त्याची कमिटमेंट इथे अफर्म करतो. जी आपली इंटरनॅशनल कॉपरेशन्स आहेत, डिप्लोमॅसी आहे, त्यांची नीड आपण इथे अफर्म करत आहोत. म्हणजेच कुठलं, डिप्लोमॅसी अँड नीड फॉर इंटरनॅशनल कॉपरेशन यांच्याशी आम्ही बांधील आहोत, असं इथे जयशंकर आहे यांनी UNच्या बाबतीत इथे रिमार्क दिलेला आहे. तर बघा, UN आणि UNSC बाबतचा हा डेटा होता. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने रिलेव्हंट डेटा असा आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, एक नवीन टर्म, वेगळी टर्म आपल्याला इथे पाहायची आहे, ती म्हणजे न्यूरो डायव्हर्स. जी नेहमीची टर्म आपण पाहत असतो त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं वेगळं टॉपिक आहे हे. यशस्विनी रामास्वामी ह्या एक CEO आहेत. ग्रेट प्लेस टू वर्क इथल्या CEO पाहायला मिळतील. तर यांनी लिहिलेला हा लेख आहे. काय म्हणतात, मागील काही वर्षात मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या वोकॅब्युलरीमध्ये आपल्याला इन्क्लुजन आणि डायव्हर्सिटी हा वर्ड खूप जास्त प्रमाणात पाहण्यात आलेला आहे. तर बघा, 2019ची मॅककिन्सी स्टडी काय म्हणते, जी जेंडर डायव्हर्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 25% जास्त प्रॉफिट पाहायला मिळालेला आहे. तर एथनिक डायव्हर्स असेल एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये तर 36% जास्त प्रॉफिट तिथे झालेला आहे. तर इथे एक रिपोर्ट आहे, इंडियाज बेस्ट वर्क प्लेसेस इन डायव्हर्सिटी, इक्विटी अँड इन्क्लुजन 2021. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, डायव्हर्स टीम ज्या असतात त्या चांगलं परफॉर्म करू शकतात. जी लीडरशिप असते, इंटिग्रिटी असते, तिला ती बूस्टअप करू शकतात. जे इन्स्टिट्यूशन आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याचं ट्रस्ट वाढवतात. म्हणजे आपण जे डायव्हर्स असतात इन्स्टिट्यूशन त्यांच्याबाबत आपण इथे बोलतोय. सोबतच जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती इथे मल्टिप्लाय करण्यास मदत होतात. तर बघा, जेंडर आणि एथनिक डायव्हर्स लोकांना हायर केलं जात असलं तरी कुठेतरी कमतरता आहे असं त्या म्हणतात. म्हणजे काय, आपल्याला फायदे माहिती झाले आहेत की जेंडर डायव्हर्स किंवा एथनिक डायव्हर्स इन्स्टिट्यूशन्स असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. पण याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि ती कमतरता म्हणजे न्यूरो डायव्हर्सिटी पीपल्स जी आहेत लोक, त्यांची कमतरता आहे इन्स्टिट्यूशन्समध्ये. तर ही न्यूरो डायव्हर्स कम्युनिटी किंवा ही जी इंडिव्हिज्युअल्स आहेत ती म्हणजे कोण नेमकी, तर ही एक न्यूरो डायव्हर्जंट कंडिशन आहे ज्याच्यामध्ये अटेन्शन डेफिसिट आपल्याला पाहायला मिळेल, हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असतो, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर पाहायला मिळेल, डिस्लेक्सिया, डिस्प्रॉक्सिया, त्यानंतर डिस्कॅल्क्युलिया आणि ॲस्पर्जर सिंड्रोम आहेत. अशी काही सिंड्रोम्स आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतील. तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अनुसार ही अशी लोकं असतात जी आपलं जे सराउंडिंग वातावरण आहे त्याच्याशी काही वेगळ्या पद्धतीने ते इंटरॅक्ट करतात, त्याच्याशी काही वेगळं एक्सपिरियन्स ते करतात. म्हणजे काय, आपण जशी नॉर्मल आहोत, म्हणजे नॉन न्यूरो डायव्हर्स आपल्याला म्हणता येईल. जे नॉर्मल आहेत त्यांना नॉन न्यूरो डायव्हर्स असं म्हणतात. तर आपण जी नॉन न्यूरो डायव्हर्स लोकं जी आहोत ती एक जसं एक्सपिरियन्स करतो, जे बाहेरचं जग आहे त्याला जशा प्रकारे एक्सपिरियन्स करतो त्याच्या काहीतरी वेगळं ही जी लोकं आहेत, न्यूरो डायव्हर्स लोकं आहेत, ती एक्सपिरियन्स करत असतात. म्हणजे बघा, जर तुम्हाला तारे जमीन पर पिक्चर आठवत असेल तर त्यामध्ये जो काय छोटा मुलगा, त्याचं नाव बहुतेक ईशान काहीतरी होतं, तर तो जसा होता पाहता येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये काय, तर तो हुशार होता, त्याच्यामध्ये ॲबिलिटी होती, पण तो काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करत होता. तर यांना आपण न्यूरो डायव्हर्स पीपल असं म्हणू शकतो. तर ही जी पीपल्स असतात यांच्यामध्ये सगळी नेसेसरी स्किल्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर त्यांच्याकडे डिग्री असते, अभ्यासात चांगली असतात, सगळं असतं, पण त्यांच्याकडे जॉब नाही. तर फक्त ही न्यूरो डायव्हर्स आहेत, ती वेगळ्या प्रकारे त्यांची जी कंडिशन असतात त्याच्याशी इंटरॅक्ट होतात, ते वेगळ्या प्रकारे जगाला एक्सपिरियन्स करतात. याच्यासाठीच म्हणून त्यांना ही जॉब दिली जात नाही. तर हे त्यांच्यासाठीचं अनजस्टिस आहे असं इथे ह्या लेखिका म्हणतात. तर यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय, यांच्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर ही आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं इथे लेखिका म्हणतात. कारण आपल्यामध्ये ही लॅक ऑफ अवेअरनेस आहे. ठीक आहे, जे काही न्यूरो डायव्हर्जंट डिसऑर्डर आहेत त्यांच्याबाबतची आपल्यालाच माहिती नाही आहे. तर ही एक वेळ आहे ऑर्गनायझेशनसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा एक चांगलं अकॅमोडेटिंग एन्व्हायर्नमेंट जे आहे ते आपण इथे ह्या लोकांना इथे प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे. त्यानंतर एक रिसेंट रिपोर्ट काय म्हणते, तर भारतामध्ये 2 मिलियन लोकं आपल्याला पाहायला मिळतील जी न्यूरो डायव्हर्जंट आहेत आणि त्यामध्ये रेअरेस्ट केसेस आपल्याला ऑटिस्टिक पीपलची पाहायला मिळतील. त्यानंतर आणखी जे डेलॉईट आहे, अनादर स्टडी आपल्याला सांगते डेलॉईटची
20% जी लोक आहेत जगामध्ये ती आपल्याला न्यूरोडायव्हर्जंट पाहायला मिळतील. US मध्ये 4.2% आहेत आणि त्यांच्यापैकी 85% अनएम्प्लॉईड आपल्याला पाहता येतील. तर हा आकडा खूप जास्त प्रमाणात आहे. जरी त्यांच्याकडे नेसेसरी स्किल सेट्स आहेत, डिग्री आहेत, तरीही त्यांना जॉब इथे देण्यात येत नाही आहे. तर इथे गरज आहे, खूप अर्जन्सी आहे एक वर्क एन्व्हायर्नमेंट क्रिएट करण्यासाठी, जे की न्यूरोडायव्हर्स इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना इथे वेलकम करू शकेल. त्यानंतर एक बघा, JP मॉर्गन चेस यांच्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे. ऑटिझम ॲट वर्क यांनी हा एक प्रोग्राम चालवलेला आहे. तर 90 यांच्याद्वारे काय म्हणण्यात आलेलं आहे, 90 ते 140% मोर प्रॉडक्टिव्ह एखादी इन्स्टिट्यूट होऊ शकते जर त्यांनी न्यूरो डायव्हर्जंट जी पीपल आहेत, न्यूरो डायव्हर्सिटीला इंडिव्हिज्युअल्सला त्यांनी जर जॉबमध्ये त्यांनी हायर केलं तर 90 ते 140% जास्त प्रॉडक्टिव्हिटी एखाद्या इन्स्टिट्यूशनची वाढू शकते. कारण न्यूरो डायव्हर्जंट जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये एक्सलंट अटेन्शन असते. एखादं डिटेल पाहण्याकडे त्यांचा वेगळा दृष्टिकोन असतो. एक कॉम्प्लेक्स जे असेल त्याच्यावर त्यांचा फोकस असतो आणि जी कामं असतात ती रिपिटेटिव्हली करू शकतात. एखाद्या वेळेसाठी, एखाद्या खूप मोठ्या टाईम ऑफ पिरियडसाठी सुद्धा ती रिपिटेटिव्ह एखादा टास्क करू शकतात आणि त्याच्यामुळे काय तर इन्स्टिट्यूशनची प्रॉडक्टिव्हिटी वाढत असते. त्यानंतर काय मॉन्ट्रियल स्टडी काय म्हणते, जो टास्क आहे तो कंप्लीट करण्याचा रेट यांच्यामध्ये 40% जास्त पाहण्यात आलेला आहे. म्हणजे जे नॉर्मल पीपल आहेत ती जितक्या वेळात काम कंप्लीट करतील त्याच्यापेक्षा 40% फास्टर ही जी आहेत ती काम कंप्लीट करू शकतात. त्यानंतर डिस्लेक्सियाच्या बाबत सांगितलेलं आहे. तर ही मोर रोबस्ट स्पेशल रिझनिंग यांच्यामध्ये स्किल आपल्याला पाहण्यात आलेली आहे. म्हणजे यांच्यामध्ये रिझनिंगची ॲबिलिटी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहण्यात आलेली आहे. कारण एखाद्या इमेजकडे किंवा एखाद्या टास्ककडे ती 3D अँगलने पाहत असतात, 3D अँगलने ती विचार करत असतात आणि त्याच्यामुळे काय लिमिटेड इन्फॉर्मेशन असली तरी ॲनालाइज ती चांगल्या प्रकारे इथे करू शकतात. त्यांच्यामधली जी प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी आहे ती आउट ऑफ बॉक्स थिंकर्स आपल्याला इथे म्हणता येतील, अशा प्रकारचे त्यांना पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, काही कंपनीज आहेत जसं डेलॉईट, मायक्रोसॉफ्ट, SAP, JP मॉर्गन, E&Y. तर यांनी काय केलेलं आहे, जी न्यूरो डायव्हर्सिटी हायरिंग प्रोग्राम्स आहेत ती इथे इंट्रोड्यूस केलेली आहेत. भारतामध्ये पाहायचं झाल्यास हाती कापी आणि लेमन ट्रीट हॉटेल्स ही जी आहे त्यांनी जी न्यूरो डायव्हर्स वर्कफोर्स आहे ते हायर करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ह्युमन रिसोर्स आणि लीडरशिप टीम वर्क यांनी एकत्र येऊन एक चांगलं वर्क प्लेस जे आहे ते कोऑपरेटिव्ह केलं पाहिजे. ह्या लोकांच्या दिशेने आपल्याला एक कोऑपरेटिव्ह एक वर्क प्लेस निर्माण करण्याची गरज आहे. जर आपल्याला परफॉर्मन्स आहे ते चांगलं ठेवायचं असेल आणि एक ऑप्टिमल लेवलचं आपल्याला आउटपुट मिळवायचं असेल तर यांचं इन्क्लुजन होणे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इंटरव्ह्यू कस्टमाइज करायला लागतील. डे टू डे जे काही असिस्टन्स आहे अशा लोकांसाठीचं ते प्रोव्हाइड करावं लागेल आणि एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून देणे इथे महत्त्वाचं ठरणार आहे. तर यांचं जे ट्रू पोटेन्शियल आहे ते आपल्याला इथे तेव्हाच कळेल जेव्हा जी काही बॅरियर्स आहेत ती आपल्याला इथे आपण इथे काढणार आणि जी काही कंडक्टिव्ह कंडिशन्स आहेत त्यांनासुद्धा आपण इथे रिमूव्ह करणार, तेव्हा आपण यांचं ट्रू पोटेन्शियल जे आहे ते इथे मिळवू शकू. यासाठी मेंटॉरशिप प्रोग्रॅम्स, प्रोफेशनल ट्रेनिंग्स सोबतच न्यूरो डायव्हर्जंट फ्रेंडली ऑफिसेस आपल्याला करायला पाहिजे आणि एक राईट एन्व्हायर्नमेंट इथे प्रोव्हाइड करून देण्यासाठी कार्य केले पाहिजे. आणि ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपल्याला एक्सेप्शनल बेनिफिट्स इथे प्रोव्हाइड करून देईल. कितीतरी पटीने कुठलाही कॉस्ट इथे ॲडिशनल कॉस्ट न लागता आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट्स इथे मिळणार आहे. तर यांचं हाय पार्टिसिपेशन केल्यामुळे जी कंपनीज आहेत त्यांना इथे आपली जी डेफिनेशन आहे ती इथे वाईड करावी लागेल. इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची जी डेफिनेशन आहे त्याला आपल्या वाईडन करण्याची गरज आहे आणि इन्क्लुझिव्हिटी जी आहे तिला आपल्याला इथे वाईडन करणं महत्त्वाचं आहे, असं इथे लेखिका सांगतात. तर बघा, एक नवीन आणि वेगळा टॉपिक आपण इथे डिस्कस केलेला आहे न्यूरो डायव्हर्स लोकांचा. त्यांना त्यांचं पार्टिसिपेशन वाढवल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल असं इथे त्या सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर वळूयात नेक्स्ट आर्टिकलकडे. तर बघा, डेटा पॉईंटवर एक डेटा आलेला आहे. खूप लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण एक ट्रेंड सांगण्याचा मी प्रयत्न करते. जे फूड पॉयझन आहे ते किती प्रमाणात झालेलं आहे आणि कुठे झालेलं आहे ते थोडंसं आपण इथे लक्षात ठेवून घेऊयात. तर बघा, 2009 ते 22च्या पिरियडसाठी हा जो रिपोर्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर इंटिग्रेटेड डिझीज सर्व्हिलियन्स प्रोग्राम IDSP ज्याला आपण म्हणतो, त्यांनी हा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यांनी इथे डेटा दिलेला आहे. जो इंग्लिश लँग्वेजमधला रिपोर्ट आहे तीच इथे सांगण्यात आलेली आहे. कारण होऊ शकतं अदर लँग्वेजेसमध्ये ती प्रसिद्ध झाली असेल तर काही छोट्या मोठ्या चुका आपल्याला तिथे आढळून येऊ शकतात. त्याच्यामुळे इंग्लिशमधली स्टँडर्ड म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. तर बघा, 2009 ते 2022 साठीचा हा आकडा आहे फूड पॉयझनिंग विक्टिम्सचा. 2009 मध्ये 287 केसेस पाहायला मिळतील. 2016 मध्ये हा आकडा 1398 म्हणजे जवळपास ते 1400
पर्यंतचा हा जातो आहे. 2022मध्ये 997 केसेस आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड चार्टमध्ये गेल्यास कशामुळे हे फूड पॉयझनिंग आहे, मिड डे मील जी स्कीम आहे त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग आहे जास्त आढळलेलं आहे. तर कशामुळे आढळलेलं आहे सांगताना सांगतात जी लिझर्ड असते, पाली असतात, जी वॉल लिझर्ड असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त केसेस पाहायला मिळालेले आहेत 1153. त्यानंतर स्नेकमुळे आपल्याला सगळ्यात कमी केसेस पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर मॅप थोडं पाहून घेऊयात कुठे सगळ्यात जास्त केसेस निघाली आहेत. तर कर्नाटकाचा क्रमांक पहिला लागतो, 1524 केसेस आहेत. त्यानंतर ओडिशाचा क्रमांक लागतो. त्यानंतर तेलंगणाचा इथे क्रमांक आहे. त्यानंतर बिहार आणि त्यानंतर आंध्र आणि तामिळनाडूचाही सुद्धा इथे क्रमांक लागतो. तर इथे सगळ्यात जास्त आपल्याला जी फूड पॉयझनिंग आहेत मिड डे मील स्कीममधली ती आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पालघर डिस्ट्रिक्टमध्ये 247 स्टुडंट जी आहेत ती आजारी पडलेली आहेत, जी मिड डे मील आहे त्याचं कन्झम्पशन केल्यामुळे. तर हा डेटा पॉईंटवरचा एक छोटासा डेटा आपण पाहून घेतलेला आहे. ते जो ट्रेंड आहे तो इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बघा टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर एक एक्सप्लेनर आलेला आहे, खूप चांगलं एक्सप्लेनर आहे, जे IMD आहे, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तर याच्याबद्दल इथे थोडंसं सांगितलेलं आहे. आणि मॉन्सूनचा जो पॅटर्न चेंज झालेला आहे, कुठे आपल्याला फ्लड पाहायला मिळते आहे, कुठे ड्रॉट पाहायला मिळते आहे, तर हे का झालेलं आहे त्याचं कारणही इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. IMDच्या म्हणण्यानुसार जे मान्सून आहे त्याचा आता रिट्रीट सुरू झाला आहे, म्हणजे परतीचा मान्सून सुरू झालेला आहे. तर हा परतीचा मान्सून किंवा मान्सून विड्रॉल ज्याला आपण म्हणतो, रिट्रीट मान्सून म्हणतो, ते म्हणजे नेमकं काय? तर बघा IMD काय म्हणतो, 1 जून ते 30 सप्टेंबर हा जो काळ आहे तो इथे मान्सून म्हणजे पावसाळा म्हणून गृहीत धरला जातो. म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मान्सून संपतो असं अजिबातच नाही. तर ऑक्टोबरचा जो फर्स्ट फोर्टनाईट आहे म्हणजे पहिली जी 15 दिवस आहे तिथे आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळतो. लेट ऑक्टोबरमध्ये ह्या रिट्रीट मान्सूनची सुरुवात होते आणि नोव्हेंबरमध्ये जो नॉर्थ ईस्ट मान्सून आहे त्याची इथे सुरुवात होते, आपल्याला पाहायला मिळते. तर हा जो नॉर्थ ईस्ट मान्सून आहे तो जी सदर्न स्टेट्स आहेत आपल्या भारताची म्हणजे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्यासाठी पावसाचं एक की सोर्स आहे. हा रिट्रीट मान्सून जो आहे तो की सोर्स आहे, त्याच्या आधारावर तिथे शेती वगैरे होत असते. तर बघा हा केव्हा होत असतो, जो मान्सून विड्रॉल आहे तो केव्हा होत असतो? तर जेव्हा आपलं शेवटचं राज्य आहे म्हणजे राजस्थानमधून जेव्हा हा परतीसाठी लागतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की रिट्रीट मान्सूनची सुरुवात झालेली आहे. म्हणजे शेवटचं राज्य राजस्थान लक्षात ठेवा. आणि तिथून जेव्हा हा मान्सून विड्रॉ होतो, जेव्हा ही वारे आहेत तेव्हा इथून निघायला सुरुवात होतात, तेव्हा आपण त्याला रिट्रीट सुरू झालं असं म्हणत असतो. आणि मग ती साऊथकडे येत जातात आणि साऊथकडे मग पाऊस देत असतात आणि त्याच्यामुळेच त्याला आपण की सोर्स असं म्हटलेलं आहे मान्सूनचं. तर बघा 15 सप्टेंबरपर्यंत अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये सायक्लोनिक विंड्स आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्यामुळे मान्सून आपल्याकडे होत असतो. त्यानंतर काय होत असतं, ही जी सायक्लोनिक विंड्स आहेत ती अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन्सनी रिप्लेस होत असतात, ज्यामध्ये ड्राय आणि विंडलेस कंडिशन आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर बघा आणखी टेक्निकली याला बोलायचं झाल्यास 5 सरळ दिवसांसाठी म्हणजे 5 कॉन्झिक्युटिव्ह दिवसांसाठी जर रेनफॉल ॲक्टिव्हिटी स्टॉप झाली, जे नॉर्थ वेस्ट इंडिया आहे म्हणजे आपला महाराष्ट्र, राजस्थान आणि इकडे गुजरातचा जो नॉर्थ वेस्ट इंडिया आहे तिथे 5 दिवसांसाठी सलग 5 दिवसांसाठी रेनफॉल ॲक्टिव्हिटी स्टॉप झाली, तर त्याला आपण इथे काय म्हणतो, जो रेनफॉल आहे तो विड्रॉ व्हायला सुरुवात झालेली आहे. तर लोअर ट्रोपोस्फियर जे आहे आपलं तिथे अँटी सायक्लोनचं इस्टॅब्लिशमेंट होतं, ज्यामध्ये मॉइश्चरचं रिडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग बघा नंतर केस काय झालेली आहे, याला आपण पाहिलं की जे 5 कॉन्झिक्युटिव्ह दिवसांसाठी जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो की आता मॉन्सून विड्रॉ होणार आहे. आणि तेव्हा लोअर ट्रोपोस्फियरमध्ये अँटी सायक्लोन जे आहे ते इस्टॅब्लिश होतं आणि मॉइश्चर रिडक्शन होत असतं, म्हणजे मॉइश्चर जी आहे ती इथे कमी होत असतं. तर IMDने जे रेन आहे ते विड्रॉलची घोषणा केली. यावर्षी काय झालं ते पाहतोय. IMDने रेन विड्रॉलची घोषणा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी टोरेन्शियल रेन आपल्याला पाहायला मिळालं नॉर्थ इंडियामध्ये. तर यावर्षी मान्सून जे आहे ते कसं राहिलेलं आहे बाबत आपण इथे थोडंसं जाणून घेऊया. तर भारताच्या बाबतीत बोलत आहोत तर इथे सरप्लस राहिलेलं आहे, म्हणजे जास्त झालेलं आहे. जेवढं युज्युअल रेन असतं त्याच्यापेक्षा 7% जास्त झालेलं आहे. पण ती एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रीम इनइक्विटी इथे आलेली आहे. म्हणजे काय, कुठे खूप जास्त झालेलं आहे, कुठे खूप कमी झालेलं आहे. 7% जास्त झालेला आहे, पण काही ठिकाणी अजूनही दुष्काळ आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा सेंट्रल आणि सदर्न जो भारत आहे त्याच्यामध्ये शार्प इन्क्रीज झालेलं पाहायला मिळत आहे मान्सूनमध्ये. सेंट्रल इंडियामध्ये 20% जास्त पाऊस पडलेला आहे. साऊथ इंडियामध्ये 25% जास्त पाऊस झालेला आहे. आणि मागच्या महिन्यात तर केरळ, कर्नाटक आणि जे MP आहे मध्य प्रदेश त्याच्यामध्ये फ्लडसुद्धा आलेले आहेत. आणि याच्या अगदी
उलट म्हणजे काय, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा ही रेन डेफिसिट राहिलेली आहे, त्यांच्यामध्ये पाऊस पडलेला नाही आहे. त्यासोबतच ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट जे आहे भारत आपलं, त्याच्याकडे तिथे 17% शॉर्टफॉल पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर नॉर्थ वेस्ट जो इंडिया आहे तिथे 2% आपल्याला घट झालेली दिसते आहे. तर ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचं एक स्टेटमेंट आलेलं आहे, ज्याच्यानुसार खरीप पेरणी जी आहे, भाताची जी पेरणी आहे त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय तर 5.5% म्हणजे 5.5% आपल्याला प्रोडक्शनमध्ये घट दिसू शकते, असं इथे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीने सांगितलेलं आहे. तर एकूण जर क्वांटिटीमध्ये बोलायचं झाल्यास 6 मिलियन टन राईसचं जे शॉर्टफॉल आहे ते आपल्याला एक्सपेक्टेड आहे, इथे पाहायला मिळत आहे आणि ज्याच्यामुळे महागाई वाढणार असं इथे सांगितलं जात आहे. त्यानंतर बघा, सेंट्रल आणि जे साऊथ इंडिया आहे त्याच्यामध्येच एक्सेस रेन का बरं, तर IMDने काय म्हटलं होतं, एप्रिलमध्ये फोरकास्ट केलं होतं की जे रेन आहे भारतामध्ये ते नॉर्मल राहणार आहे. त्यानंतर मे एंडपर्यंत म्हटलेलं आहे की नॉर्मलच्या ते अबोव्ह राहणार आहे आणि साऊथ इंडियामध्ये एक्सपेक्ट केलं गेलं होतं, साऊथ इंडिया प्लस सेंट्रल इंडियामध्ये, की ते 6% इतकं असेल, पण कितीतरी एक्सेस आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हे झालेलं आहे ला निनाच्या प्रभावामुळे. तर ला निना म्हणजेच काय, एल निनोचं कॉन्व्हर्स ज्याला म्हणलं जातं, म्हणजे जे अपोजिट आहे एल निनोच्या ते असतं ला निना. तर सेंट्रल पॅसिफिक ओशन जे आहे त्याचं सरफेस जेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त थंड होतं तेव्हा हे ला निना जे आहे त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. एल निनोमध्ये काय होत असतं, जे रेन आहे भारतामध्ये ते रिड्यूस होत असतं, दुष्काळ पडत असतो. तर ला निनामुळे काय सरप्लस रेन आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतो, फ्लडसारख्या समस्या पाहायला मिळतात, पुराच्या समस्या उद्भवतात. त्यानंतर एक ट्रिपल डीप नावाची एक महत्त्वाची टर्म आपल्याकडे येते, ट्रिपल डीप. तर हे काय असतं, जी फेनॉमेना इफेक्ट आहे एक 3 विंटर सीझनसाठी नॉर्दर्न हेमिस्फिअर जी आहे 3 विंटर सीझनसाठी हा जो फेनॉमेनन आहे ला निनाचा तो इथे पाहायला मिळेल. त्याला आपण ट्रिपल डीप असं म्हणत असतो. बघा, ट्रिपल डीप म्हणजे काय, नॉर्दर्न हेमिस्फिअर जे आहे आपलं विषुववृत्ताच्या खालचं जे भाग आहे तिथे 3 विंटर सीझनसाठी हा जो निनाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. 3 विंटर सीझनसाठी म्हणजे 3 वर्षापर्यंत आपल्याला हा पाहायला मिळेल. त्यालाच आपण ट्रिपल डीप असं म्हणत असतो. तर आजपर्यंतचा आपला हा तिसरा ट्रिपल डीप आहे. मागचा जो होता तो आपल्याला 1950मध्ये पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर 2022मध्ये हा ट्रिपल डीप जो आहे तो पाहायला मिळतो आहे. त्यानंतर बघा, सरप्लस रेनच्या बाबतीत थोडंसं बोलूयात. तर हे तिसरं कॉन्झिक्युटिव्ह वर्ष आहे ज्यामध्ये आपल्याला सरप्लस जे रेन आहे ते आढळलेलं आहे. जे की परतीचं पाऊस असायला हवं त्यामध्येच आपल्याला सरप्लस रेन पाहायला मिळालेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. तर मान्सूनचं जे पॅटर्न आहे ते चेंज झालं आहे का पुढे ते लेखक म्हणतात. तर बघा, 2019 पासूनच आपण जे सरप्लस रेन आहे, जास्तीचं पाऊस आहे ते अनुभवत आहोत. मागच्या वर्षी 2021मध्ये आपल्याला थोडीशी स्लाईट डीप पाहायला मिळालेली होती. तर थोडंसं पाहून घेऊया तिथे. 2019मध्ये जून ते सप्टेंबरमध्ये 10%पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. एक युज्युअल रेन जे असतं, म्हणजे भारतामध्ये 88 सेंटीमीटर इतकं जे पाऊस आहे ते युज्युअल रेन मानलं जातं. त्याच्यामध्ये 10% वाढ झाली होती 2019मध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे कुठल्या महिन्यात किती झालं होतं ते लक्षात ठेवायची गरज नाही. तर बघा, 2020मध्ये मग 9% वाढ झाली होती आणि 2021मध्ये आपण जसं म्हटलं की स्लाईट डीप झालं होतं. म्हणजेच काय, जे युज्युअल नॉर्मल रेन आहे त्याच्यापेक्षा 1% कमी झालं होतं 2021मध्ये. पण 2021च्याच सप्टेंबरमध्ये 35%पेक्षा जास्त रेनफॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर 2022मध्ये 6% आपल्याला वाढ दिसलेली आहे आणि सप्टेंबरचा जो महिना आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला विगरस रेनफॉल पाहायला मिळालेला आहे, फ्लड वगैरे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि त्याच्यामुळेच इथे काय सांगितलेलं आहे की जे येणारं 4थं वर्ष आहे, म्हणजे 19 पासून आपण पाहतोय आणि हे सलग 3ऱ्या वर्षी आता एक्स्ट्रा रेन राहिलेला आहे, सरप्लस रेन राहिलेला आहे. तर येणारं जे 4थं वर्ष आहे ते अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे काय, त्याची फॉरकास्टिंग करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये IMD काही सांगू शकणार नाही असं इथे म्हटलेलं आहे. तर एक्सप्लेनरवरचा एक खूप चांगला लेख आपण इथे डिस्कस केलेला आहे. जॅकोब कोशे यांच्याद्वारे हा लिहिण्यात आलेला होता. जो आपला मान्सून पॅटर्न आहे तो नेमका काय आहे आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते आपण इथे पाहिलेलं आहे. तर याच्यासोबतच आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथे संपवूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक्यू सो मच.